या मोबाईल माध्यमाला सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या द्वारे बळी पडण्याचं काम या जगामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्रासपणे चालू आहे। खरं तर आपल्या असर सारख्या जागतिक संस्थेने त्या अहवालानुसार 76% आज या गेम मध्ये आपली अल्पवयीन मुलं अडकलेली आहे। निश्चितपणे येणारा उद्याचा काळ हे मोठा धोका घेऊन या देशामध्ये, राज्यामध्ये पसरवण्याची भीती सुद्धा निर्माण झालेली आहे। परंतु यावर आज मी लक्षवेधी घेऊन या सभागृहाचं लक्ष वेधलं। या राज्यातही चिंतेची बाब आहे। परवाच एका राज्यामध्ये 3 मुलींची आत्महत्या याच सोशल मीडिया आणि इंटरनेट वरील गेम माध्यमातून झाली आहे। मनोरंजनाचा खरं तर भाव आणून एक आभासी जगतामध्ये माध्यमाद्वारे काही गेमच्या द्वारे मानसिक ॲडिक्शन निर्माण करून मानसिक व्यासनहीनता निर्माण करण्याचं काम माध्यमे करतात। निश्चितपणे या कंपन्यांना, ज्या कंपन्या ह्या गेम करतात, ते गेट कीपिंगचा असो की इतर गेम असो, जे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम सातत्याने मुलांना करत असतात। त्यामुळे मुलांमध्ये एक मानसिक आजाराचं लक्षण मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात दिसतंय। काही मुलं चिडचिड करतात, आळसपणा, काही अर्थाने काही मुलं आत्महत्या सुद्धा चालू आहे आणि त्यामुळं याच्यावर निर्बंध लागावे म्हणून हा प्रश्न या राज्याच्या मंत्र्यांना आम्ही लक्षद्वारे विचारला आहे। आणि त्याच्यामुळे निश्चितपणे समर्पणे या ज्या कंपन्या आहे आणि ज्या मुलांबाबतीत हे घडतंय त्या मुलांच्या पालकांना किंवा मुलांना शिक्षा न होता या कंपन्यांना खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून काही निर्बंध लागले गेले पाहिजे। आणि त्यासाठी मंत्र्यांनी समर्पक असे तिथे आपल्याला उत्तरं दिली। निश्चितपणे येणाऱ्या काळात एक मोठी समिती हे निर्बंध लावण्यासाठी अभ्यास करणार आहे। त्या अभ्यासाद्वारे ऑस्ट्रेलियाने केलेले निर्बंध या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या 9 ते 16 वर्षाच्या वयोगटावर होणारे परिणाम याच्यासाठी निर्बंध जे लावणार आहेत, त्याचे कायदे केले ऑस्ट्रेलियाने। त्या ऑस्ट्रेलियाच्या कायद्याचा, कर्नाटकाच्या कायद्याचा, मद्रासच्या कायद्याचा अभ्यास निश्चित करून निश्चितपणे याच्यावर काही ऑडिट बसवता येतात का, याच्यावर काही निर्बंध लावता येतात का, निरीक्षण समिती या कंपन्यांवर लागू करता येते का, या भूमिकेतून निश्चितपणे एक समर्पणपणे या राज्याच्या मंत्र्यांनी आज पावलं उचललेली आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचंही स्वागत करतो।